गृहिणींच्या आयुष्यात अगदी रोज रोज पिच्छा पुरवणारा एकच प्रश्न, आज काय बनवूया? मी आहे ना उत्तर द्यायला. चला तर मग सुरुवात करूया खमंग खुसखुशीत सफरीला. तळ आपण करतोय तर मग कापण्या तर झाल्याच पाहिजे. कढई गरम करायला ठेवलेली आहे. यामध्ये घालूयात अर्धा कप पाणी, अर्धा कप गूळ सम प्रमाणामध्ये घेत आहोत. आपण मिक्स करूयात आणि गूळ व्यवस्थित विरघळेपर्यंत हे शिजवून घेऊयात. ते गूळ व्यवस्थित विरघळलं आहे. आता गॅस बंद करते. पाक वगैरे आपल्याला बनवून घ्यायचा नाही, फक्त गूळ विरघळला की गॅस बंद करायचा. तुम्ही बघू शकाल कापण्यांसाठी जे कणिक लागते किंवा पीठ लागतं ते पीठ आपण मळून घेऊयात. इथे 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. यामध्ये आपण घालूयात 2 चमचे बेसन, मीठ चिमूटभर आणि बडीशेप, कच्ची बडीशेप. आणि यामध्ये घालूयात 1 चमचाभर तेल. आणि हे सुके जिन्नस आधी व्यवस्थित असे मिक्स करूयात. आता हे व्यवस्थित कंबाईन झालं की हे जे आपण गुळाचं पाणी तयार करून घेतलं आहे हे गाळून घ्यायचं आणि यामध्ये घालायचं. सो यामध्ये ना आपण ॲडिशनल पाण्याचा अजिबात वापर करणार नाही आहोत. फक्त हे जे गुळाचं पाणी आपण तयार करून घेतलं आहे तेवढ्याच पाण्यात हे पीठ मळून घ्यायचं. आता हे कणिक छान मळून झालेले आहे. आता यातून ना एक छोटा गोळा घेऊयात आणि हे छान याची एक पोळी लाटून घेऊयात. पिठाचा वापर करायचा नाही आहे हे लाटत असताना. आणि खूप पातळ लाटायचं नाही, खूप जाडही नाही. साधारण आपण पुरी ज्या थिकनेसची ठेवतो त्या थिकनेसचं हे लाटून घ्यायचं. आणि हे छान लाटत आलं की यावर लावायची आहे खसखस. हे झालं की तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही हे याचे पीसेस तयार करून घेऊ शकता. आणि आता या तळून घेऊयात. कापण्या इथे मी सगळ्या तयार करून घेतलेल्या आहेत, लाटून पाडून तयार केलेल्या आहेत. तेलही गरम केलेलं आहे. कापण्या तळताना मंद आचेवर तळायच्या नाही आणि हाय हीटवरही तळायचं नाही. हाय हीटवर तळल्या तर त्यांचा रंग पटकन बदलतो, आत कच्च्या राहतात. मंद आचेवर तळल्या तर गूळ आहे तो कडक होतो, त्याचा पाक होतो आणि चावता चावत नाहीत अशा कापण्या होतात. परफेक्ट खुसखुशीत कापणी तळायची असेल तर मीडियम हीटवर कापण्या तळून घ्यायच्या. खूप हाय नाही आणि खूप लोही नाही. आणि जी तुम्हाला अशी वाटते पटकन रंग बदलतं त्या कापण्या काढून घ्यायच्या आणि जाळीवर ठेवून द्यायच्या, म्हणजे त्या करपणार नाही. मस्त छान अशा एकसारख्या तळल्या गेल्या पाहिजेत. इतका सुंदर सुवास येतो ना या कापण्यांचा, क्या बात. आता छान अशा एकसारख्या खरपूस सोनेरी रंगावर तळून घेतलेल्या आहेत. आता या काढायच्या टिश्यू पेपरवर किंवा मग इथे मी अशी जाळी ठेवली आहे आणि त्याच्या खाली टिश्यू पेपर आहे, म्हणजे माझं ते तेल आहे ते छान ड्रिप होतं. स्टीम जी गरम हवा असते ती जायला हे स्कोप मिळतो आणि मग हा पदार्थ मग सॉगी होत नाही तळलेला कुठलाच. त्यामुळे मी आता आजकाल आहे ना शक्यतो असा तळलेला पदार्थ खाली टिश्यू पेपर लावून जाळीवरच काढून घेतो. आणि आता याच पद्धतीने सगळ्या कापण्या मी तळून घेते. सो या कापण्या तळून झाल्या की पूर्ण थंड करायच्या आणि हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करू शकता. 3 ते 4 आठवडे या कापण्या छान टिकतात. म्हणजे बिस्किट्सला काय पर्याय हवा असेल तर हा एक उत्तम पर्याय आहे. आणि तळलेला नको असेल कापल्या तर तुम्ही दशमीसारख्या भाजूनही ठेवू शकता. दशमी पण एक 4 ते 5 दिवस छान टिकते या पद्धतीने तयार केली. चातुर्मास विशेष कापण्या करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा कप गूळ, 2.5 कप गव्हाचं पीठ, 2 चमचे बेसन, मीठ, 1 चमचा बडीशेप, 1 चमचा तेल, खसखस, तळण्यासाठी तेल, पाणी. पाण्यात गूळ घालत तो विरघळेपर्यंत शिजवून घ्यायचा. आता गव्हाच्या पिठात बेसन, मीठ, बडीशेप आणि तेल घालून हे मिसळून घेत यात तयार केलेलं गुळाचं पाणी गाळून घेत मळून घ्यायचं. आणि अशा पद्धतीने पोळी लाटत त्यावर खसखस घालायची आणि याचे असे काप करायचे. आता गरम तेलात मध्यम आचेवर या कापण्या तळायच्या. झाल्या आपल्या चातुर्मास विशेष कापण्या तयार.
आज आपण आहे ना शेंगदाण्याचं पिठलं कसं बनवायचं ते बघूया. बेसनाचं पिठलं कसं बनवायचं, झुणका भाकर हे सगळ्यांना माहिती आहे. पण बऱ्याचदा काय होतं ना, घरामध्ये भाज्या नसतात किंवा भाजी खायचा कंटाळा येतो. बेसनाचं पिठलंही खायचा कंटाळा येतो कधी कधी. बऱ्याच जणांना चणा डाळ चालतही नाही. मग अशा वेळेस काय करायचं, अशा वेळेस हे मस्त मराठवाडा स्पेशल शेंगदाण्याचं पिठलं कसं बनवायचं ते बघूयात. मराठवाड्यामध्ये डाळी तेलबियांचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात होतं. त्यामुळे हे असे प्रकारे ना येसर हे शेंगदाण्याचा वापर असलेले वेगवेगळे पदार्थ जास्त प्रमाणामध्ये बनवले जातात आणि खाल्ले जातात. चमचाभर तेल गरम केलेलं आहे. यामध्ये घालण्यात सगळ्यात आधी मोहरी छानपैकी तडतडायला लागली की यामध्ये घालूयात जिरं, लसूण बारीक चिर आणि लसूण हलकासा परतून घेऊया. तर लसणाला मस्त असा सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेला कांदा, मिक्स करूयात आणि कांदाही आपल्याला इथे सोनेरी रंगावर परतून घ्यायचा. ताज्या लसणीच्या फोडणीचा सुवास आहे ना मस्त असा खमंग जबरदस्त येतो. कांदा इथे छानपैकी परतून झालेला आहे. तुम्ही बघू शकाल छान असा सोनेरी रंग आला. आता पुढची स्टेप म्हणजे मसाला यामध्ये घालतो. बॅडगी मिरची, बाकी कुठलाच मसाला यामध्ये नाही घालत होता आपण, त्यामुळे लाल तिखट थोडंसं जास्त, मीठ चवीपुरतं, मिक्स करूया आणि आता यामध्ये घालूयात पाणी. क्या बात आहे. आता या मिश्रणाला छान अशी उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपण घालतोय भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट. आता तुम्हाला कन्सिस्टन्सी कशी ठेवायची या पिठल्याची त्या अंदाजाने तुम्ही कुटाचा वापर करू शकता. जर अशी आमटी हवी असेल तर हे इतकं कूट पुरेसं आहे. जर आणखी दाटसर करायचं असेल तर आणखी कूट घालायचं. मिक्स करू. शेंगदाणे आहेत त्यामुळे जसं हे शिजत जाईल तसं दाटसर होत जाईल. त्यामुळे आम्ही आता आणखी यामध्ये कूट नाही घालणार. हे छानपैकी आता 5 ते 7 मिनिटं शिजवून घेऊ. हे मस्त आहे ना, मी इथे शिजवून घेतलेलं आहे 7-8 मिनिट. तुम्ही बघू शकाल छान दाटसर झालेलं आहे आणि तवंग बघा किती छान आलेला आहे. रंग सुरेख आलेला आहे. जबरदस्त दिसतंय हे पिठलं. क्या बात आहे. आता या स्टेजला यामध्ये घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर, मिक्स करूयात आणि हे मराठवाडा पद्धतीचं शेंगदाण्याचं पिठलं इथे बनवून तयार आहे. मस्त खमंग लागतं, चवदार लागतं आणि मुख्य म्हणजे भाजी करायचा कंटाळा ना, हे पटकन 5 मिनिटाच्या आत बनवून तयार होतं, फटाफट बनतं. चातुर्मास विशेष शेंगदाण्याचं पिठलं करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 चमचा तेल, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, लसूण, कांदा, 2 चमचे लाल तिखट, मीठ, पाणी, भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, कोथिंबीर. मोहरी जिऱ्याच्या फोडणीत लसूण परतून घेत कांदा सोनेरी रंगावर परतायचा आणि यात तिखट, चवीप्रमाणे मीठ आणि पाणी घालायचं. आता उकळी काढून यात शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि शिजवून घ्यायचं. वर आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायची. झालं आपलं चातुर्मास विशेष शेंगदाण्याचं पिठलं तयार. आज आपल्यासोबत आहेत माधुरीताई, ज्या आलेल्या आहेत खास गुहागरवरून कोकणचे खास पारंपरिक पदार्थ घेऊन. सो ताई, तुमचं या आजच्या भागामध्ये खूप मनापासून स्वागत. सो ताई, आज आपण कुठला पदार्थ बघतोय? आज आपण केळ्याच्या पानावरची पानगी बघतोय. हा पारंपरिक पदार्थ आहे आणि आजी आई यांच्यापासून चालत आलेला आहे. चला आता सुरू करूया. हां, सुरू करूया. आपण आता प्रथम 1 वाटी दूध घेऊया. त्याच्यात पाऊण वाटी साखर घालूया. सो 1 कप दूध घेतलेलं आहे तर 3 पाव कप म्हणजे पाऊण कप पिठी साखर. हे प्रपोर्शन अगदी एकदम व्यवस्थित आहे. त्याच्यात वेलची पावडर घालूया. या दुधामध्ये आता साखर, वेलची घालून झाली. याच्याच बरोबर आपण 2 चमचे लोणी घालत आहोत. हे दिसतानाच आणि बनवतानाच इतकं सात्विक पदार्थ वाटतोय. ह्याच्यात पूर्वीच्या काळी खायचा सोडा वापरला जायचा. आता ह्याच्यात जेवढं मावेल तेवढं आपण तांदूळाची पिठी घालतो.
घावनापेक्षा थोडं घट्ट करायचं. हे घावणाचं पीठ सरसरीत असतं, तर याचं थोडंसं आपल्याला दाटसर हवं, कारण एक ठिकाणी ते पीठ राहिलं पाहिजे पानावर. बरोबर. आता हे आपलं पानगीचं पीठ तयार आहे. याची साधारण याप्रमाणे करा. घावनापेक्षा थोडं घट्ट आहे. आपण आता केळीच्या पानाला तूप लावून घेऊया. त्यावर हे बॅटर फक्त पसरवायचं नाही, फक्त असं असंच घालायचं. परत दुसऱ्या पानाला आपण तुपाचा हात लावून घ्यायचा आणि ते त्यावर घालायचं. आणि आता हे आपण तव्यावर ठेवून नेहमीसारखं परतून घ्यायचं. तवा गरम करून घेतलेला आहे, त्यावर हे पान ठेवायचं अगदी हलक्या हाताने. हे थोडं होऊ द्यायचं आणि मग उलटं करायचं. आणि तुम्ही तव्यावर पान ठेवून मग हे सारण घातलं तरी चालू शकतं. आता हे खालची बाजू व्यवस्थित झालेली आहे आणि आपण ते आता पानासकट उलटं करतोय. आता असा पानाचा रंग बदललेला दिसतो. आतमध्येही ते भाजलं जातं आणि केळ्याचे जे घटक आहेत ते त्याच्यामध्ये उतरले जातात, केळ्याच्या पानाचे. त्यामुळे पचनही चांगलं होतं. आणि ही पानगी जर गोड नसेल करायची तर काय करायचं? गोड नसेल करायची तर सेम बॅटर तयार करायचं. साखरेच्या ऐवजी तुम्ही मिरची, कोथिंबीर आणि मीठ घालू शकता. मग त्याच्याबरोबर तुम्ही चटणी नारळाची किंवा साधं दह्यामध्ये मिरची मीठ घालून सुद्धा त्याच्याबरोबर घेऊ शकता. दुधाऐवजी पाण्यात मळलं तर पाण्यात, म्हणजे तुम्हाला जर मिठाचं करायचं. आणि थोडंसं दही घाला, 1-2 चमचे. आता हे होतंय तर इतके वर्ष तुम्ही स्वयंपाक करताय, आवड आहे मुख्य म्हणजे, आणि वेगवेगळे प्रयोग करत असता, तर गृहिणींसाठी काय तुमच्या अनुभवानुसार आलेला एखादा सल्ला द्या? आता आपण हे पिठांचे खूप प्रयोग करतो, तर आता आपण बाजरी दळून आणतो तेव्हा आपण त्याच्यात मूग घालावे. त्याच्यामध्ये विटॅमिन्स आणि मिनरल्स, प्रोटीन सगळं मिळतं आणि आपल्या हाडांना आणि पोषकतेला चांगलं असतं. आता ही पानगी तयार झालेली आहे. दोन्हीकडनं आपण छान परतून घेतलं आहे. पानासकटच उलटं करायचे आहे. तर ती आपण असंच काढू. खरपूस अशी पानगी इथे बनवून तयार आहे. ती भाजत असतानाच इतका मस्त सुवास तरवळत होता किचनमध्ये. सो आता ही खायची कशी? आता आपण हे पान वरचं काढून टाकू. तुम्ही बघू शकाल छान खरपूस भाजली गेली आहे, जाळी मस्त आलेली आहे मुख्य म्हणजे. आता फक्त ह्याच्यावर आपण साजूक तूप घालून त्याच्याबरोबरच ही पानगी खायची असते. अशी सर्व करायची. खाताना तुम्ही खालचं पान काढलं तरी चालेल. ताई, तुम्ही आज वेळात वेळ काढून ही इतकी सुंदर पारंपरिक डिश आमच्या सगळ्यांसोबत शेअर केली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. कुठल्याही सणाच्या दिवशी किंवा लहान मुलं शाळेतून आली की पटकन त्यांना काहीतरी खायला हा अतिशय रुचकर आणि पौष्टिक असा पदार्थ आहे. केळीच्या पानावर बनवला, त्याचे गुणधर्म त्या पदार्थामध्ये उतरतात, दिसतात सुंदर. म्हणजे आपण हे कोकणातले पॅनकेक याला असं म्हणू शकतो. बरोबर आहे, अगदी बरोबर. चातुर्मास विशेष पानगी करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप दूध, 3 ते 4 कप पिठी साखर, वेलची पूड, 2 चमचे लोणी, फ्रूट सॉल्ट, तांदळाचं पीठ, साजूक तूप. दुधात पिठी साखर, वेलची पूड, लोणी, फ्रूट सॉल्ट आणि तांदळाची पिठी घालायची. मिसळून घेत याचं असं बॅटर तयार करायचं. आता केळीच्या पानाला तूप लावून घेत यात तयार केलेलं बॅटर घालून दुसऱ्या बाजूने देखील केळीचं पान ठेवून हे तव्यावर भाजून घ्यायचं. आता ह्या पानगीवर तूप घालायचं आणि सर्व करायचं. झाली आपली चातुर्मास विशेष पानगी तयार. आज आपण गव्हले कसे बनवायचे ते बघूया. तर गव्हल्यांचं आधी आपण पीठ तयार करून घेऊयात. तर इथे मी घेते बारीक रवा. साधारण 1 पाव कप बारीक रवा पुरेसा होतो. यामध्ये एक छोटीशी विहीर करून यामध्ये घालूयात दूध आणि याचा आहे ना हलकासा मऊसूत गोळा तयार करून घेऊयात. सो इथे ही कणिक मळून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकाल एकदम अशी मऊसूत आहे. खूप अशी दाटसर करायची नाही आहे, कारण रवा आहे, जसजसा वेळ जातो तसतसा तो घट्टसर होत जातो. आता काय करायचं, आता हे झाकण ठेवायचं आणि झाकून ठेवून कमीत कमी 10 ते 15 मिनिटं हे मुरण्यासाठी ठेवून द्यायचं. इथे गव्हले बनवण्यासाठीचं हे जे पीठ आहे हे मुरण्यासाठी आता मी जवळपास अर्धा तास ठेवलं होतं.
आणि तुम्ही बघू शकाल आपण जेव्हा बनवलं ना तेव्हा हे बऱ्यापैकी सॉफ्ट होतं, पण आता हा परफेक्ट कन्सिस्टन्सीचा डो झालेला आहे, गोळा झालेला आहे. आता यातून अगदी छोटासा पोर्शन घ्यायचा, अगदी म्हणजे छोटीशी गोळी असते तितकाच. हा एकसारखा करायचा आणि हातावर असा वळून घ्यायचा. सो जितका पातळ होऊ शकेल, शक्य असेल तितकं पातळ अशी ही सरी करून घ्यायची. आता ही पातळ सरी तयार करून झाली की काय करायचं, एका हातामध्ये हे पकडायचं, या हाताने असे हे वळून वळून घ्यायचं आणि दुसऱ्या हाताने हे तोडायचं आणि खाली टाकायचं. सो याने वळून वळून घ्यायचं एका हाताने आणि दुसऱ्या हाताने चिमटीने पाडायचं. थोडीशी प्रॅक्टिस लागते याला. एकदा प्रॅक्टिस झाली की हे परफेक्टली जमू शकतं. अगदी सोपं आहे. असं वळून वळून घ्यायचं एका हाताच्या चिमटीमध्ये आणि दुसऱ्या हाताने हे जितकं शक्य तितकं पातळ करायचं. सो थोडासा प्रॅक्टिसचा भाग आहे. जितकं तुम्ही प्रॅक्टिस कराल ना तितकं ते सरसर सरसर होतं. सो आता इथे व्हिडिओमध्ये दाखवायचं त्यामुळे मी खूप हळू करते, पण जसजशी प्रॅक्टिस होत जातं तसतसं हे सरसर सरसर होतं. आणि तुम्ही बघू शकाल एकदा हात बसला ना की हे बनवायला खूप सोपं जातं आणि पटपट पटपट सराईसारखं होतं. सो हे आता गवले सगळे उन्हामध्ये नाही ड्राय करायचे, हे सावलीमध्ये सुकवून घ्यायचे आणि पूर्ण सुकले की मग हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे. हे छान जसे आपल्या हातवळणीच्या शेवया असतात किंवा शेवया ज्या आपण करतो तसे टिकतात वर्षभर. जेव्हा हवं तेव्हा काढून याचा उपमा तयार करू शकता किंवा खीर बनवू शकता. असे वेगवेगळे जिन्नस तयार करू शकता. चातुर्मास विशेष गव्हले करण्यासाठी लागणारं साहित्य: पाव कप बारीक रवा, दूध. रव्यात दूध घालून मऊसूत कणिक मळून घ्यायची आणि साधारण अर्धा तास मुरवून घ्यायची. आता अशा पद्धतीने पातळ सरी तयार करायच्या आणि अशा पद्धतीने गव्हले करायचे आणि सावलीतच सुकवून घ्यायचे. झाले आपले चातुर्मास विशेष पारंपरिक गव्हले तयार. आणखी एक पारंपरिक पदार्थ घेऊन आलेले आहे आणि आपल्यासोबत आहेत मंगल कुलकर्णी काकू. स्पेसिफिकली त्या निपाणीवरून आलेले आहेत खास पदार्थ घेऊन. काकू तुमचं आमच्या या आजच्या भागात खूप स्वागत आणि खूप मनापासून धन्यवाद. तुम्ही आज तुमचे पदार्थ आमच्यासोबत शेअर करताय. मला सुद्धा तुम्ही शेअर करून घेतात त्याबद्दल आनंद आहे, फार आनंद आहे मला. बरं, आज काय बनवतोय? आज कर्नाटकातला प्रसिद्ध पदार्थ म्हणजे चित्रान्न. चव त्याची चांगली असते आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे सगळ्या देवांना, म्हणजे कुठली देवी देव काही असं सगळ्यांच्या त्या नैवेद्यामध्ये पुरण म्हणजे तुम्ही हयग्रीव किंवा काय कडू वगैरे त्याच्याबरोबर चित्रान्न हा असतो. म्हणजे मस्ट अँड शुद्ध वगैरे आपण म्हणतो ना, तशापैकी ते त्या नैवेद्यात चित्रान्नाला महत्व आहे. अच्छा. त्यामुळं आणि हा चवीला पण छान गोड जसं आपल्या ह्याला चव आणते तसं तिखट पण लागतं ना, हे आंबट पण असते. त्यामुळं अगदी सुमधुर असा पदार्थ आहे. आपल्या रसनेला अगदी तृप्ती मिळते अशा पद्धतीचा पदार्थ. अच्छा. आणि काय बनवतोय काकू? 2 पदार्थ आज बनवतोय. आणि तमळी म्हणून एक पदार्थ आहे. तमळी हा पदार्थ कसा थंड आहे, तो ताक वगैरे असतात त्याच्यामध्ये. त्यामुळे काय होते, आपल्याला जेवण झाल्यानंतर प्या किंवा तुम्ही अशा जिरा राईस किंवा चित्रान्न ह्याच्याबरोबर सुद्धा तुम्ही तर ते मध्ये मध्ये प्यायलात तर त्याची लज्जत वाढते आणि छान वाटते. नुसतं प्यायला पण ते छान वाटतं, एक वेगळी टेस्ट येते. सो आपण सुरुवात करूया. हो. सो इथे आम्ही तेल गरम करून घेतलेलं आहे. सगळ्यात आधी काय करूयात? सुरुवातीला याच्यावर सगळं मटेरियल घालून घ्यायचं. पण सो आधी आपण भात, शिजवलेला भात आहे मोकळा आणि त्यामध्ये आपल्या अंदाजाप्रमाणे मीठ घालायचं त्याला. अच्छा. आणि लिंबू किंवा कैरी किसलेली असली तर थोडंसं जास्त लागतं. अच्छा. धरून असं. आणि काय घालतो? मेथकूट घालायचं. सो मेथकूट का घालतो आपण? मेथकुटामुळे आपल्या हाताला तेल लागू नये हा एक जेवण आपण स्वतः खातो की नाही, भात किंवा हे हाताला तेल लागतं जास्त तेल झालेलं असलं तर. मसाले भाताचं सुद्धा बघते खाताना तेल लागतं. तर ह्याचं वैशिष्ट्य ते म्हणजे मेथकुटामुळे चव पण येते आणि ते तेल ओढून घेतं.
त्यामुळं हे चवीलाही चांगलं आणि तुम्हाला पचनालाही चांगलं, म्हणून आपण मेथकूट वापरतो. अच्छा, म्हणजे किती विचार केलेला असतो. आपण जे जुने पदार्थ आहेत, पारंपरिक पदार्थ आहेत, तर त्यामागे खूप विचार, थॉट प्रोसेस असते. ही मेथकूट हा पदार्थ असा आहे की एखादा म्हणजे तापात वगैरे फणफणलेले असतात मुलं किंवा आजारापणातून उठलेली जी मंडळी आहेत त्यांच्या तोंडाला चव नसते, तर त्यावेळेला आपण मऊ भात, मेथकूट आणि तूप, थोडंसं लिंबू पिळायचं, लगेच 4 घास जास्त जातील त्या माणसाला, इतकी त्यात चव असते आणि ते अजिबात बाधत नाही. बरोबर. आता आपण फोडणी करायची. येस, तेल गरम झालेलं आहे. सगळ्यात आधी मोहरी, जराशी तडतडायला लागली की मग जिरं टाकायचं. मोहरी छान तडतडली की यामध्ये घालूया. आता जिरं घालायचं. अच्छा, जिरं जरासं तळायला लागलं की मग उडदाची डाळ टाकायची. अच्छा, नाहीतर मग ते सगळं करपायला लागतं. मग डाळ आणि फुटाण्याची डाळ, म्हणजे आपण चिवड्यामध्ये जे घालतो ते डाळवं इथे घातलेलं आहे. चमच्यात दाणे, हो, कच्चे शेंगदाणे. आता हे एकत्र व्यवस्थित. शेंगदाणे आवडीवर तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर घालू शकता. सो बरीच जुनी, म्हणजे काकू पण आता कडीलिंब म्हणाला. माझी आजी ही कडीपत्त्याला कडीलिंबच म्हणाली आणि कर्नाटकात करबेव म्हणतात. अच्छा, पण ती कढीलिंब आहे खरं म्हणजे, डचा उच्चार नाही आहे. बरोबर. ते काय ऐकणार ना जरा हे कढीलिंब म्हणजे कडीपत्ता आणि कडुलिंब म्हणजे लिंब. आता घाल हळद आणि आता हिंग घालूया. शेवटी घालायचं म्हणजे करपत नाही. आणि हळद. आणि आता यामध्ये ना जनरली हिरवी मिरची वापरतात, पण काकू इथे तळणीची मिरची घेतलेली आहे काकूंनी आणि ती फोडून घालतायत. कारण म्हणजे जास्त करपल्यासारखी पण होत नाही, थोडीशी ह्याच्यात असं म्हणून घालायची. आणि मस्त अशी खमंग फोडणी बसली आहे. आहा, आपले वाळवणीचे पदार्थ आपण करतो ती मिरची हा पदार्थ सुद्धा बघते किती मसाला आहे त्यामध्ये, मस्त लागते. नुसती तळून तुम्ही भाकरी बरोबर खाऊ शकताय. येस, दही भातावर छान हा लागते. तेच की, कोशिंबीरवर छान लागते. सगळ्यावरच ती फोडणी म्हणजे अगदी लज्जत आणते. पदार्थ देखणाही होतोय आणि चमचमीचा होतोय. चालेल ना, पाच. आणि मस्त खमंग फोडणी बसलेली आहे. आता गॅस बंद करूयात आणि आता पुढे काय करूयात. आता हा भात सगळा त्यात घालायचा. अच्छा, आणि भरून त्याला लिंबू पिळायचं. अच्छा, कोथिंबीर घालायची, हलवायचं, झालं. हॅलो. पण भात परतायची गरज नाही, परतवायचं नाही. कोमट असला तर किंवा गार सुद्धा चांगला लागतो. मसाले भातासारखा वगैरे गरम पाहिजे असं काही नाही. आता आवडीवर आहे, पण नाही लागत. बहुतेक हा भात कोमटच असतो सर्व करताना. कोथिंबीर घालू. आता लिंबू आणि लिंबू. आणि लिंबाऐवजी जसं काकू म्हणाला की तुम्ही इथे कैरी, किसलेली कैरी पण घाला. कैरीची चव खूप छान आहे. छान येते. हो, मस्त येते. झाला तयार चित्रांना. आणि चित्रांना बनवून तयार आहे. खूप छान दिसतंय काकू. आणि खूप अशी खमंग अशी याची फोडणी जी म्हणतो किंवा सुवास आहे तो मस्त. आता काय बनवूया. आता तमळी ह्याच्या बरोबर पाहिजे की काहीतरी. येस. आणि आता काकू तुमचे एवढ्या वर्षांचा अनुभव आहे, तर आपल्या सगळ्या महिलांसाठी काही टिप आहेत का. सुगरणीचा सल्ला आपण असं म्हणू शकतो. आहे लोणच्याच्या बाबतीत, म्हणजे अनुभवावरून सांगते. आता कैरीत लोणचं एस्पेशली आपण कसं तेल हे करून वगैरे त्यात तिखट फुलवून वगैरे असं घालून करतो, पण त्याच्याऐवजी तिखट थोडंसं तेलात नुसतं भाजून घ्यायचं आणि फोडणी न करता, म्हणजे तेल जास्त न वापरता जो काही मसाला तुम्हाला घालायचा तो घालून लोणचं कालवायचं चांगलं. तसंच बरणीमध्ये भरून ठेवा आणि ज्या वेळेला तुम्हाला वापरायचं त्याच वेळेला एवढीशी फोडणी हिंगाची त्याच्यावर घालून केली की चव पण छान येते. पण लोणच्याला काही होत नाही, वरून पांढरा म्हणजे पदार्थ येतो किंवा एक वेळा बाद होतो लोणचं, तसं काही होत नाही, छान टिकतं अगदी. म्हणजे लोणचं टिकत नाही हा एक खूप कॉमन प्रश्न असतो. आणखीन एक त्याच्यामध्ये बिब्बे माहिती आहेत काय, बिब्बे फोडायचे. अच्छा. आणि ते बिब्बे त्याचे बी तुकडे असं फोडून त्याच्यासकटच टाकायचं, घालून ठेवायचं. जेव्हा काढतीस त्यावेळेला त्यातलं बी परत त्यात टाकायचं लोणच्यात, म्हणजे ते कायम बिब्बे लोणच्यात असावे थोडक्यात.
शेवटपर्यंत. म्हणजे लोणच्याला बुरशी लागत नाही आणि लोणचं छान टिकतं. म्हणजे बिब्बे हा प्रकार बहुतेक आता कोणाला माहिती पण नाहीये. सो हा एक किचन मधला अतिशय उपयुक्त असा एक पदार्थ आहे. अगं पूर्वीच्या काळ नाही का बिब्बेची फोडणी देऊन आपण सुपारी करायचो बाळाला. इव्हन डिंकाच्या लाडूतही घालायचं. हो घालत होते. बिब्बे हा खरंच म्हणजे तुमचं अंगदुखी वगैरे पूर्ण मोडून काढते. ते उष्ण असते म्हणून लोक हल्ली वापरणे, उष्णता मात्र आहे त्याला. पण हे टिकाऊ पदार्थ छान अगदी वाटेल तुम्ही हे केलं की टिकतं. झकासाठी पदार्थ टिकतात म्हणून आम्ही कायम घालतो. लोणच्यांमधनं बिब्बा आहेच आमच्याकडे. किती छान. चालेल आता आपण हे बनवूया तंबळी. हा तमळीला खोबरं, अच्छा, लसूण हा आपल्या आवडीवर घालायचा. हा म्हणजे नाही नसेल आवडत लसूण नसेल घातला तरी चालतोय. चवीला जिऱ्याची पूड किंवा जिरेस तुम्ही त्यात क्रश करताना टाका. आणि मग लसूण हे आणखीन ताक एवढं मिक्स करायचं. ताक नसेल तर दही. हा दही तेच एकूण पातळ करायचं. तुम्हाला कसं पाहिजे तसं. दाटसर पाहिजे तर दाटसर, नाही तर पातळ तसं. सो आधी मी इथे ओल्या नारळाचा चव घेते. किसलेला ओला नारळ किंवा तुकडे वापरले तरी चालते. एवढं बास. पुरेपुरे अगदी सौम्य वास चांगला लागतो त्याला. फार उग्र नाही लागत चांगला. आणि इथे मी ताक घेतलं. ताकाऐवजी दही घेतलं तरी चालेल. चालतं. आणि आता हे मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचं. आणि आता ऑलमोस्ट हे तयार आहे. खोबरं व्यवस्थित एकजीव झालं पाहिजे. दाट तुम्हाला कसं पाहिजे असेल, थोडंसं दाट पाहिजे असेल तर जास्त घालायचं. अच्छा. आता याच्यावरती फोडणी घालायची. अच्छा. आणि क्रश करताना कोथिंबीर टाकली तरी चालते किंवा वरती घातली तुमच्या आवडीवर. घालू मी? हो हो. फोडणी करता इथे तूप गरम केलेलं आहे. साजूक तूप. यामध्ये जिरं, मिरची. अच्छा. मस्त अशी चुरचुरीत फोडणी. अच्छा. सर्वात शेवटी हिंग घालायचं. आता ही फोडणी थंड करून घालायची का गरम घातली? चालते गरम घातली तर. क्या बात आहे. ती पांढरी शुभ्र तमळी त्याच्यावरती ती जिरे वगैरे तरंगलेली मस्त दिसतात आणि रुचकर आहे. आणि इथे मस्त आपलं खमंग चित्रान्न आणि तितकंच खमंग तंबळी पण बनवून तयार आहे. दोनही मस्त दिसतात आणि कधी एकदा खाते असं मला झालंय. चातुर्मास विशेष चित्रान्न करण्यासाठी लागणारं साहित्य: शिजवलेला मोकळा भात, मीठ, मेथकूट, 1 चमचा तेल, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, 1 चमचा उडदाची डाळ, 1 चमचा डाळं, 2 चमचे कच्चे शेंगदाणे, कढीपत्ता, चिमूटभर हिंग, हळद, सांडगी मिरची, लिंबाचा रस, कोथिंबीर. शिजवलेल्या भातात चवीप्रमाणे मीठ, मेथकूट घालायचं आणि मिसळून घ्यायचं. आता गरम तेलात मोहरी, जिरं, उडदाची डाळ, डाळवं, शेंगदाणे, कढीपत्ता, हिंग, हळद आणि तळणीची मिरची घालायची आणि परतून घेत आता भात यात घालायचा आणि कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालायचा. झालं आपलं चातुर्मास विशेष चित्रान्न तयार. चातुर्मास विशेष तमळी करण्यासाठी लागणारं साहित्य: खवलेलं ओलं खोबरं, 2 ते 3 लसूण पाकळ्या, ताक, चवीनुसार मीठ, कोथिंबीर, 1 चमचा साजूक तूप, 1 चमचा जिरे, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, चिमूटभर हिंग. आता ओल्या नारळाचा चव, ताक, चवीप्रमाणे मीठ मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचं. आता यात आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायची आणि आता तुपाच्या फोडणीत जिरं, मिरची, कढीपत्ता आणि हिंग घालायचा आणि यावर फोडणी घालायची. झाली आपली चातुर्मास विशेष तमळी तयार. आज आपण दूध लाडू कसे बनवायचे ते बघूयात. हा आहे ना अगदी पारंपरिक पदार्थ आहे. श्रावणामध्ये, गणपतीमध्ये, गणेश चतुर्थीच्या दिवशी हा बनवला जातो. आणि गंमत बघा, हा पदार्थ आहे ना बऱ्याच ठिकाणी बनवला जातो पण त्याची नावं वेगवेगळी आहेत. तर सगळ्यात आधी काय करायचं? सगळ्यात आधी एक बाउल घ्यायचा. यामध्ये घालायचं आहे 1 कप तांदळाचं पीठ, थोडंसं चिमूटभर मीठ, पाव कप ओल्या नारळाचं चव आणि यामध्ये घालतो 1 कप गरम पाणी. सो बेसिकली आपण याची उकड काढून घेतो. हे करूयात मिक्स. हे छान कंबाईन करून झालं की यावर ठेवूयात झाकण
आणि एक 5 मिनिटं हे झाकण ठेवून मुरण्यासाठी ठेवून देऊ. 5 मिनिटं उकड इथे छान मुरलेली आहे. आता झाकण काढूयात आणि हे उकड छान आपण मळून घेऊयात. आणि इथे ही उकड छान अशी मळून एकसंध करून घेतलेली आहे. व्यवस्थित मळून घ्यायची. आता 2 मिनिटं ही उकड आपण बाजूला ठेवूयात. इथे आहे माझ्याकडे 2 चमचे गुलकंद. आपण यामध्ये ना एक छोटासा ट्विस्ट घालणार आहोत. या दूध लाडूमध्ये पारंपरिक पदार्थ आहे. 2 चमचे गुलकंद आहे. यामध्ये मी घालते सुकामेवा, काजू बदामाचे तुकडे आणि पिस्त्याचे काप आणि हे छान असं मिक्स करूयात. सो हे झालं आपलं स्टफिंग तयार. आणि या स्टफिंगच्या पण आहेत ना छोटे छोटे असे पोर्शन करून घ्यायचे, गोळे करून घ्यायचे. स्टफिंग तयार आहे, उकडही तयार आहे. उकडमधून छोटा पोर्शन घ्यायचा, एकसारखा स्मूथ करून घ्यायचा, मध्यमागे हलकंसं प्रेस करायचं. हे जे स्टफिंग आपण तयार केलं हे यामध्ये भरायचं आणि हे एजेस सील करायचं. एकसारखा तर रसगुल्ल्यासारखं आपण हे करून घेणार. आणि हे आता ठेवूयात स्टीमरच्या प्लेटवर. चला तर मग इथे आपले सगळेच दूध लाडू बनवून तयार आहेत. आता हे वाफवून घ्यायचे. स्टीमरमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. यामध्ये ही स्टीमरची प्लेट ठेवूयात. चाळणीमध्ये, इडली कुकरमध्ये पण हे सगळं स्टेप तुम्ही फॉलो करू शकता स्टीमर नसेल तर. आता झाकण ठेवूयात आणि मध्यम आचेवर 10 मिनिटं हे शिजवून घेऊयात, स्टीम करून घेऊयात. आणि इथे हे दूध गोळे मी छान वाफवलेले आहेत 10 मिनिटं. आता झाकण काढूयात. वा, काय सुंदर दिसतंय हे, तुम्ही बघू शकाल. आता हे दूध लाडू तर खायचे असतात तर हे ना रसामध्ये सर्व करतात, तर त्याचा रस तयार करूयात. तर त्यासाठी घ्यायचा 1 कप गूळ पॅनमध्ये. त्यामध्ये घालूयात 1 कप पाणी आणि याचा रस तयार करून घेऊयात. गूळ विरघळेपर्यंत हे छान शिजवून घेऊयात. या ठिकाणी गूळ मस्त विरघळलेला आहे आणि छान उकळी फुटली. आता गॅस बंद करते आणि ही उकळी आहे ना थोडीशी हलकीशी थंड करून घ्यायची. गरम गरम उकळत्या या पाकामध्ये नारळाचं दूध घालायचं नाही, नाहीतर ते दूध फाटलं जातं. थोडंसं याचं आहे ना गॅस बंद करून वाफ जाईपर्यंत थंड करून घेऊयात. हे मिश्रण हलकंसं थंड झालं की यामध्ये घालूयात नारळाचं दूध. नारळाचं दूध घालणं अगदी ऑप्शनल आहे, पण याची चव छान लागते. नारळाचं दूध इथे तुम्हाला नसेल वापरायचं तर या ठिकाणी तुम्ही ओल्या नारळाचा चव वापरू शकता. तर हे करूयात मिक्स. सो नारळाचं दूध हलकंसं मिक्स करून झालं की आता हे जे लाडू आपण तयार करून घेतलेले आहेत दूध लाडू हे यामध्ये सोडूयात. क्या बात आहे. आता गॅस करते सुरू आणि मीडियम हीटवर एक 5 ते 6 मिनिटं हे फक्त छान शिजवून घ्यात. खूप उकळी काढायची गरज नाही आहे. इथे हे दूध लाडू मध्यम आचेवर मी छान शिजवलेले आहेत 5 ते 6 मिनिट. या नारळाच्या रसात भन्नाट दिसतात, तुम्ही बघू शकाल. अफलातून दिसत आहे हे. आणि ट्रस्ट मी हे चव पण खूप छान लागते या दूध लाडूची. हे दूध लाडू कसे खायचे? हे दूध लाडू असेच गरमागरम फस्त होतात. शक्यतो गरमागरम खायचे. पण हा आहे ना अतिशय रुचकर पदार्थ आहे, पारंपरिक आहे. सगळे पौष्टिक जिन्नस यामध्ये आहेत. चातुर्मास विशेष दूध लाडू करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप तांदळाचं पीठ, चिमूटभर मीठ, पाव कप खवलेलं ओलं खोबरं, 2 चमचे गुलकंद, सुकामेवा, 1 कप गूळ, 1 कप पाणी, वेलची पूड, नारळाचं दूध. तांदळाच्या पिठात चिमूटभर मीठ, ओल्या नारळाचा चव आणि गरम पाणी घालून मिसळून घेत याची उकड काढायची आणि मळून घ्यायची. आता गुलकंदात सुकामेवा मिसळायचा आणि याचे असे गोळे तयार करायचे. आता उकडीचे गोळे घ्यायचे आणि तयार केलेलं गुलकंदाचं स्टफिंग यात भरायचं आणि अशा पद्धतीने लाडू करून घ्यायचे आणि स्टीम करायचे. आता पाकासाठी गुळात पाणी घालून गुळ विरघळेपर्यंत शिजवून घेत थंड करून यात नारळाचं दूध घालायचं आणि मिसळून घेत तयार केलेले लाडू यात घालायचे आणि मध्यम आचेवर साधारण 4 ते 5 मिनिटं शिजवून घ्यायचे. झाले आपले चातुर्मास विशेष पारंपरिक दूध लाडू तयार. आज आपण खुसखुशीत अशी गुळाची दशमी कशी बनवायची ते बघणार आहोत.
प्रवासामध्ये नेण्यासाठी परफेक्ट हा एक प्रकार आहे जो पूर्वीच्या काळी आजी बनवून द्यायची. आता आपण विसरलो आहोत. सो ही दशमी बनवण्यासाठी मी इथे बाउलमध्ये घेते 1 कप गूळ. यामध्ये मी घालते चिमूटभर मीठ, अर्धा कप दूध आणि यामध्येच घालूयात साजूक तूप 2 चमचे आणि हे व्यवस्थित एकजीव करून घेऊ. आता यामध्ये ना ही दुधाची दशमी आहे, ही 4 ते 5 दिवस छान टिकते. आणखी टिकणारी म्हणजे 8 ते 10 दिवस टिकायला तुम्हाला जर दशमी हवी असेल तर इथे दुधाऐवजी तुम्ही पाण्याचा वापर करू शकता. पाण्याची दशमी पण चवीला छान लागते, फक्त दुधाची दशमी थोडीशी आणखी खुसखुशीत लागते. आता हे गूळ पूर्ण विरघळेपर्यंत स्टर करूयात. आता हे मिश्रण छान तयार झालेलं आहे, गूळ परफेक्टली विरघळलेला आहे. आता हवं तर ते हे मिश्रण तुम्ही हलकंसं गाळून घेऊ शकता, पण मी हे असंच वापरते. आता यामध्ये घालूयात गव्हाचं पीठ. जितकं लागेल तितक्याच प्रमाणामध्ये आपण गव्हाचं पीठ यामध्ये ॲड करत याचा घट्टसर गोळा करून घेणार आहोत. आता हे पीठ छान कंबाईन करून झालं. सो साधारण या प्रमाणामध्ये 3 कप गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे. त्याचा दाटसर जितका शक्य असेल तितका घट्ट गोळा मळून घ्यायचा. आता हे दशमीसाठी जे पीठ लागतं हे छान मळून मळून मी घेतलेलं आहे. आणखी अर्धा कप पिठाचा मी इथे वापर केला, म्हणजे आधी 2 कप आणि नंतर अर्धा कप. सो हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. 1 कप जर गूळ घेतला तर अर्धा कप दूध, 2 चमचे साजूक तूप आणि 2.5 कप गव्हाचं पीठ. आता झाकण ठेवून 10 मिनिटं हे मिश्रण आपण छानपैकी मुरवून घेऊया. सो इथे हे पीठ मी छान मळून 10 मिनिटं मुरवून घेतलेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकाल कणकेला छान असा ग्लेज आलेला आहे आणि हलकंसं मऊ झालेलं आहे. आता यातून एक छोटासा पोर्शन घेऊयात आणि हे लाटून घ्यायचे. आधी एकसारखे करून घेऊयात आणि हे लाटून घेऊयात. थोडीशी जाडच असते दशमी, हलकीशी आपण जाडसर लाटूयात. आणि या भेगा पडतात लाटत असताना, हे अगदी नॉर्मल आहे. सो हलकीशी जाडसर आहे, तुम्ही बघू शकता. नेहमी पोळी लागतो ना त्यापेक्षा थोडीशी जाडसर लाटायची. त्याचे एजेस अनइवन आहेत, तर एखादं झाकण घेऊयात आणि त्याने लाईक गोलाकार कट करून घ्या. अशी हलकीशी जाडसर हे लाटून झाले की आता आपण भाजून घ्यात. या दशमीची खासियत अशी ना, तुम्ही या पोळ्या लाटताना तुम्हाला पिठाचा वापर अजिबात करावा नाही लागत दशमी लाटत असताना. आणि हे लाटून आहे ना असं एकावर एक ठेवू शकतो आणि जेव्हा हवं तेव्हा पटकन भाजून घेऊ शकतो. त्यामुळे मी सगळ्या दशम्या इथे लाटून घेणार आहे आणि मग एकदा सगळ्या भाजून घेणार आहे. आता दशम्या मी इथे छानपैकी लाटून घेतलेल्या आहेत आणि अजिबात चिकटत नाही. तुम्ही कितीही बनवून ठेवा. तव्यामध्ये आता ही दशमी घालू आणि अगदी मंद आचेवर, कारण यामध्ये गूळ आहे. गूळ पटकन एकतर शिजतो आणि करपतो देखील, त्यामुळे अगदी मंद आचेवर या दशम्या सगळ्या बाजूने भाजून घ्यायच्या. आणि इथे ही दशमी 1 मिनिटभर खालच्या बाजूने मंद आचेवर भाजून घेतली की आता ही उलटवूयात. क्या बात आहे. आणि वरची बाजू पण छान भाजून घेऊयात. हे छान अशा भेगा पडल्या पाहिजे, याचा अर्थ आपली दशमी छान खुसखुशीत झालेली आहे. आता ही सगळ्याच बाजूने छान अशी भाजून घ्या. तुम्ही बघू शकाल मस्त असा रंग आलेला आहे खरपूस. क्या बात आहे. आहा, काय सुवास दरवळतो या दशमीचा. खमंग खरपूस अशी भाजून घेतलेली आहे. आता थोडंसं तूप घेते. हवं तर तुम्ही तेलाचा पण इथे वापर करू शकता. तेलामुळे थोडी आणखी टिकते ही दशमी. दोनही बाजूला मस्त अशी खरपूस खुसखुशीत भाजून घ्यायची. आता हे काढायची आणि काढून लगेच ताटात घेऊन खायची नाही बाबांनो. याच्यामध्ये गूळ आहे, तोंड भाजेल, चटका बसेल. सो ही अशी जाळीवर काढायची, म्हणजे त्यातली जी गरम हवा आहे ती खालनं वरनं रिलीज होते आणि दशमीनंतर सॉगी नाही पडत. ही अशीच खमंग खुसखुशीत राहते, जसं मी आधी सांगितलं. छान टिकते आणि पूर्ण थंड झाले की हवाबंद डब्यामध्ये किंवा झिपलॉक बॅगेमध्ये काढून ठेवू शकता. गरम गरम
शक्यतो खायची नाही, थोडी तरी थंड करून घ्या आणि मग खा. असेच खाऊ शकता, दुधासोबत खाऊ शकता, चहामध्ये बुडवून पण ही दशमी मस्त लागते, किंवा परफेक्ट म्हणजे शेंगदाण्याची चटणीसोबत पण छान लागते. खमंग खुसखुशी शेंगदाण्याची चटणी आणि गुळाची दशमी अफलातून कॉम्बिनेशन आहे. चातुर्मास विशेष गुळाची दशमी करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप गुळ, चिमूटभर मीठ, अर्धा कप दूध, 2.5 कप गव्हाचं पीठ, साजूक तूप. गुळात मीठ, दूध आणि साजूक तूप घालून हे मिश्रण एकत्र करायचं. गुळ विरघळल्यावर यात गव्हाचं पीठ घालून याचा घट्टसर गोळा करायचा आणि साधारण 10 मिनिटं मुरवून घेत हे जाडसर लाटायचं. आता मंद आचेवर दशमी खमंग भाजायची आणि दोन्ही बाजूनी तूप लावायचं. झाली आपली चातुर्मास विशेष दशमी तयार. आज काय बनवतोय? पिठलं आणि भाकरी दाखवणार आहे, कारण तेच तेच खाऊन कंटाळा येतो ना, म्हणून जरा वेगळ्या पद्धतीचं दाखवतेय. पहिलं काय केलेलं आहे? पहिले हे 2 तास शेंगदाणे पाण्यामध्ये भिजवून घेतलेले, ते आता आपण मिक्सरमधनं काढणार आहे. एकदम बारीक करायचं ते. अच्छा, ते शेंगदाणे घेतलेले आहेत भिजवलेले, हे आता आपण घालूयात मिक्सरच्या भांड्यामध्ये. पाणी घालायचं हे फिरवताना? नाही नाही, ते भिजलेले शेंगदाणे असतात ना, पटकन फिरले. आता हे फिरवून याची पेस्ट तयार करूयात. अगदी सोपी रेसिपी. आणि थोडं पाणी टाकून हे छान बारीक, एकदम बारीक करून घ्यायचं. आपलं बेसन पीठ कसं असतं तशी एकदम फाईन पेस्ट तयार करायची. आता काय करूया पुढे? आता आपण तेलाची फोडणी करायची. आमचं हे शेंगदाण्याचं तेल आहे. कोण तुपाची फोडणी घालतं, कोणाला तेल नसेल चालत तर तुपाची फोडणी घातली तरी चालत, पण आम्ही हे शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे. उपासाला शेंगदाण्याचं तेल चालतं. आता तेल चांगलं तापलं आहे आपलं, त्याच्यामध्ये टाकू थोडं जिरे. जिरं मस्त फुललंय. आता यामध्ये घालूयात लाल तिखट. ते करूयात मिक्स. क्या बात आहे. आता हे आपण पेस्ट केलेली आहे शेंगदाण्याची, ते टाकायची. जसं आपण पिठले जे करतो त्या पद्धतीनेच बेसनचं पिठलं करतो लाल तिखटातलं, अगदी तीच प्रोसेस आहे, फक्त यामध्ये बेसन ऐवजी आपण शेंगदाणे वापरले. चवीपुरतं मीठ आणि शेंगदाणे कच्चे घेतले, त्याची ती कच्ची चव जाण्यासाठी मी 2 तास भिजवले होते. आणि आता हे आणखी 4 ते 5 मिनिटात होईल. 4 ते 5 मिनिटात होतं ते. हे शेंगदाण्याचं पिठलं आपलं तयार झालेलं आहे. ते कसं शिजलं की नाही ते बघण्यासाठी हे असा तेलाचा तवंग वर येतो. ते जे तेल वापरलं किंवा शेंगदाणे जे तवंग सुटेपर्यंत शिजवायचं. छान. आणि तुम्ही बघा ना, अजिबात वाटत नाही की उपवासाचं पिठलं. मस्त असं खमंग दिसतंय. रंग आणि टेक्स्चरही भन्नाट आलेलं आहे. क्या बात आहे. आता काय करायचं? ह्याच्याबरोबर वरईची भाकरी टाकणार आहे, वरईच्या पिठाची. चला, भाकरी बनवण्यासाठी इथे घेतलेलं आहे वरईचं पीठ. हे पीठ बनवण्यासाठी सगळ्यात आधी 1/2 कप साबुदाणा मिक्सरच्या भांड्यात घालायचा. त्याचं छान पीठ दळून घ्यायचं. मग 1 कप वरई घालायची, तेही एकत्र छान दळून घ्यायचं, जितकं बारीक करता येईल तितकं. आणि नंतर हे चाळून घ्यायचं. आता पुढे काय करूयात? थोडंसं ह्याच्यात मीठ घालू. आता मळून घ्यायचं. हे मीठ एकसारखं घालू. एकदम पाणी नाही, थोडं थोडं पाणी टाकत जायचं. आता असं एकसारखं पीठ मळून घ्यायचं. 5 मिनटं तरी मळत राहायचं, म्हणजे ते असं मऊ होतं आणि भाकरी चिरत नाही. हे असं. आता भाकरी आपण करायला घेऊ. पोळपाट तयार आहे, त्यावर थोडंसं पीठ घातलेलं आहे. असा गोळा करून घ्यायचा एकसारखा. हे पीठ पूर्ण पांगून घ्यायचं, म्हणजे कुठं चिटकणार नाही. एकसारखी झाली, कुठं चिरली पण नाही आहे भाकरी. बघा, कुठं चिर नाही आहे त्याला. आता याला आपण भाजून घेऊ तव्यामध्ये. आता एक मिनिटाने त्याला पाणी लावून घेऊ आपण भाकरीला. जास्त मोठ्या ह्याच्यावर नाही टाकत, कारण ते वरईचं पीठ आहे ना, पटकन करपती भाकरी. मस्त अशी टम्म फुगलेली खरपूस भाकरी आहे वरईच्या
आणि साबुदाण्याच्या पिठाची आणि खूप छान दिसते. आणि कशी राहते हे? 2 दिवस छान राहते ही भाकरी, मौसूत राहते, म्हणजे अशी कडक नाही राहत, वातळ नाही होत. तर पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपी सोबत. तोवर मस्त राहा, खुश रहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा. चातुर्मास विशेष पिठलं करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप शेंगदाणे, 2 मोठे चमचे शेंगदाणा तेल, 1 चमचा जिरं, 2 चमचे लाल तिखट, चवीनुसार मीठ. शेंगदाणे 2 तास पाण्यात भिजवायचे आणि त्याची बारीक पेस्ट करायची. आता शेंगदाणा तेलात किंवा तुपात जिरे, तिखट आणि त्यावर शेंगदाण्याची पेस्ट आणि मीठ घालायचं आणि एकत्र मिक्स करून मध्यम आचेवर 4 ते 5 मिनिटं परतायचं. आता बाजूने तेल सुटलं की गॅस बंद करायचा. झालं आपलं चातुर्मास विशेष पिठलं तयार. चातुर्मास विशेष भाकरी करण्यासाठी लागणारं साहित्य: पाव कप साबुदाणा, 1 कप वरई, चिमूटभर मीठ, पाणी. साबुदाणा, वरई मिक्सर मध्ये फिरवून घेत त्यात बारीक दळायचं. आता पिठात चवीप्रमाणे मीठ घालून मळून घेत या पिठाचा गोळा तयार करायचा. आता अशा प्रकारे भाकरी थापायची आणि खमंग खरपूस भाजून घ्यायची. झाली आपली चातुर्मास विशेष पिठलं भाकरी तयार.